विनम्र अभिवादन करते। आपल्या शाळेच्या उपमुख्याध्यापिका कल्पनाताई ढोटे मॅडम तसेच व्यासपीठावर उपस्थित सकाळ सत्राचे प्रभारी श्री जी ठाकरे सर, ज्येष्ठ शिक्षिका सौ तराळे मॅडम तसेच सौ मुरघाटे मॅडम, उपस्थित सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, आपण तुम्हाला माहित आहे की जवळपास 26 नोव्हेंबर 2024 पासून म्हणजे मागच्या महिन्यापासून तर 26 जानेवारी 2025 पर्यंत आपण एक उपक्रम राबवत आहोत। त्या उपक्रमाचं नाव आहे की सर्वांमध्ये संविधानाविषयी जनजागृती व्हायला पाहिजे। तसं तर संविधान सर्वांना माहितीच आहे आणि त्या संविधानाची प्राथमिका ज्याला आपण प्रिअँबल किंवा उद्देशिका असं म्हणतो, तर त्याचं आपण रोज वाचन आपल्या प्रार्थनेच्या वेळेस करत असतो। तर तुम्ही आता म्हणाल की रोज आपण संविधान का बरं म्हणत आहे, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संविधान हे सगळ्यांना माहीत असलं पाहिजे की संविधान नेमकं काय आहे। तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला सांगू इच्छिते की संविधान म्हणजे आपली जी प्रजासत्ताक लोकशाही आहे त्या प्रजासत्ताक लोकशाहीचा एक आत्मा आहे। म्हणजे इंग्लिश मध्ये सांगायचं झालं तर द कॉन्स्टिट्यूशन इज द हार्ट ऑफ द रिपब्लिक। आणि आपले जे अब्राहम लिंकन होते, तर त्या अब्राहम लिंकननी सुद्धा आपली जी लोकशाही आहे त्याला आपण डेमोक्रेसी म्हणतो, तर त्या डेमोक्रेसीची सुद्धा एक सुंदर व्याख्या सांगितली होती की त्यांनी म्हटलं होतं की द गव्हर्नमेंट बाय द पीपल फॉर द पीपल अँड टू द पीपल। म्हणजे आपलं जे सरकार आहे त्याला आपण शासन म्हणतो, तर ते शासन हे लोकांसाठी आणि लोकांद्वारे चालवलेली शासन व्यवस्था आहे। तर मी अगदी तुम्हाला छान शांततेने सर्वप्रथम संविधान, त्याच्यानंतर संविधानामध्ये आपल्याला दिलेले हक्क ज्याला आपण अधिकार असं म्हणतो, आणि त्याच्यानंतर आपली स्वतःचे काय कर्तव्य आहे आणि ती कर्तव्य आपण पूर्ण करत असताना आपल्या जबाबदाऱ्या कशा पद्धतीने वाटलेल्या आहेत त्या संबंधात मी स्वतःची चर्चा तुमच्यासोबत करणार आहे। तर ती चर्चा तुम्ही सर्वांनी शांततेने आणि आवाज न करता ऐकून घ्यायची आहे। तर संविधान जे आहे, तर संविधान म्हणजे काय आहे, एक शासन व्यवस्था आहे त्याला आपण कायदा असे म्हणतो। सर्वोच्च कायदा, सर्वोच्च शासन आणि संविधान जे आहे ते डॉक्टर आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेमध्ये संविधान सर्व त्यांची जी म्हणजे कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली होती, तर त्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये सगळे जे मेंबर्स होते त्या मेंबर्सनी मिळून मग सर्वात शेवटी जे तयार केलं त्याला संविधान असे म्हणतात। संविधान म्हणजे एक प्रकारचा कायदा। म्हणजे आपलं राज्य सरकार असेल किंवा आपली जी शासन व्यवस्था असेल, तर ती शासन व्यवस्था कशा पद्धतीने चालायला पाहिजे, त्याच्यावर सर्वोच्च जे पण काही सत्ता आहे तर ती कोणाची असायला पाहिजे, या संबंधीचे सर्व नियम, सर्व कायदे त्याच्यामध्ये मांडलेले आहे, तर ती म्हणजे काय, संविधान आहे। तर आता तुम्हाला एकदम लक्षात आलं असेल की संविधान म्हणजे काय, सर्वोच्च कायदेशीर एक पद्धत आणि त्याच्यानुसारच मग आपली पूर्ण देश पातळीवर सर्वत्र काय चालतो, कारभार चालतो, त्याला आपण शासन सरकारी, राज्य सरकारी, त्याचा एक प्रकारे कारभार असं सुद्धा आपण म्हणू शकतो। तर हे जे संविधान आहे, तर हे संविधान जवळपास लिहिण्याकरता 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस विद्यार्थ्यांना बघा अविरत असे प्रयत्न करण्यात आले। आणि जेव्हा 2 वर्ष आणि 11 महिने आणि 18 दिवस झाल्यानंतर एक जे संविधान आपण भारतीय राज्यघटना असे म्हणतो, आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार समजा तुम्हाला माहित आहे कोण आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आपण साधं होमवर्क करायचं म्हटलं तर होमवर्क करत असताना आपल्याला साधा एकटा जरी कशाचं नाव म्हटलं तरी पण आपल्याला कंटाळा येतो। एखादी पाचवेळा लिहून आणायला जरी सांगितली तरी पण तुमच्या कंप्लेंट्स असतात की मॅडम 5 वेळा म्हणजे फारच होते बा। पण तरी सुद्धा तुम्ही विचार करा की एक जे इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे, तर त्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनला एवढं अविरत आणि असेंब्ली जी कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली होती तर त्यांचे अविरत प्रयत्न आणि त्या अविरत प्रयत्नातून जे संविधान तयार झालेलं आहे, इतकं मोठं लिखित संविधान आपल्या समजा आपण पुन्हा जगाच्या पाठीवर विचार केला तर कोणाचंच इतकं मोठं लिखित संविधान आहे, कुठल्याच देशामध्ये आहे। आणि त्या भारत
प्रिअम्बलमध्ये तुम्हाला कुठेच फुल स्टॉप दिसणार नाही. ते एक कम्प्लीट सेंटेन्स आहे, एक कम्प्लीट वाक्य आहे जे चालू होते आम्ही भारताचे लोक आणि स्वतः प्रत अर्पण करत आहोत इथपर्यंत. आता तुम्ही विचार करा की एवढा मोठा सेंटेन्स आणि प्रत्येक सेंटेन्स मधला प्रत्येक शब्द हा काही एका व्यक्तीने तयार केलेला नाही आहे. त्या प्रत्येक शब्दावर खूप सगळे विचार विनिमय झाले, विचार विमर्श झाले आणि त्याच्यामधून फायनली मग सर्वात सरतेशेवटी हे असे सगळे शब्द एकत्रित आलेले आहेत. आणि आपण जेव्हा म्हणतो की आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा, याच्यामध्ये जे 3 शब्द आहेत धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि लोकशाही, हे 3 शब्द जेव्हा 42वी घटना दुरुस्ती झाली तर त्या 42व्या घटना दुरुस्तीमध्ये सर्वप्रथम आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या प्रिअम्बलमध्ये ऍड करण्यात आलेलं आहे. आता हे झालं सगळं किंवा संविधानाचा नेमका उद्देश काय आहे, तर संविधानाचा नेमका उद्देश आहे की सर्वांमध्ये स्वातंत्र्य, समानता, बंधुता आणि ज्ञान याच्या हा नेमका उद्देश आहे. या सगळ्या गोष्टींचा काय करायचं, आपल्याला पुरस्कार करायचा आहे किंवा हा त्या संविधानाचा मूळ उद्देश आहे. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की आपले कर्तव्य, ज्याला आपण अधिकार म्हणतो, ज्याला आपण फंडामेंटल राईट्स म्हणतो, तर आपले फंडामेंटल राईट्स कोणते आहेत. एकदा आपले हक्क, ज्याला आपण अधिकार म्हणतो, एकदा आपले अधिकार आपल्याला समजले की मग आपल्या ज्या पण काही जबाबदाऱ्या आहेत त्याला आपण ड्युटी म्हणतो फंडामेंटल, तर त्या फंडामेंटल ड्युटी सुद्धा समजायला आपल्याला काय होणार आहे, सोपं होणार आहे. आपला जो अधिकार आहे मूलभूत अधिकार, तर त्या मूलभूत अधिकारामध्ये सर्वप्रथम जो अधिकार आहे तो आहे समानतेचा अधिकार. आता तुम्हाला एकदम साधा सिंपल शब्द आहे की समानता. समानता म्हणजे काय, की सगळे जे विद्यार्थी आहेत तुमच्या लेवलपासून समजण्याचा प्रयत्न करू की समानतेचा अधिकार म्हणजे काय. तर तुम्ही जे विद्यार्थी आहे तर प्रत्येक विद्यार्थ्याला काय आहे, समान वागणूक. आणि अशा पद्धतीने समान वागणूक, त्याला आपण समानतेच्या अधिकाराचे म्हणतो. जसं की तुम्ही एखाद्या दुकानामध्ये गेले तर एखाद्या दुकानामध्ये समजा रॅशन दुकानामध्ये साधं उदाहरण घेऊ आपण की साध्या रॅशन दुकानामध्ये गेले तर रॅशन दुकानामध्ये असं काही गरीब श्रीमंत भेदभाव नाही, अगदी समानतेची वागणूक प्रत्येकाला दिली जाते. आणि प्रत्येकाला जे पण काही रॅशन दुकानाचं म्हणा किंवा साध्या कुठल्या पण दुकानामध्ये तुम्ही गेले तर तिथे तुम्हाला सगळ्यांना एकसारखं सामान आणि सारख्याच भावाने मिळणार आहे. हा झाला तुमचा फंडामेंटल राईट्समधला पहिला समानतेचा अधिकार. सर्व विद्यार्थ्यांनी इकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. काही विद्यार्थी मला मागची गडबड करताना दिसत आहे, त्यांच्यासाठी मी प्रश्न सुद्धा विचारणार आहे. आणि प्रश्नामध्ये समजा जर तुम्हाला उत्तर देता आले नाही तर दिवसभर तुम्हाला उभं सुद्धा ठेवण्यात येणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजीपूर्वकच लक्ष द्यायचं आहे. बऱ्याच जणांचं लक्ष सुद्धा मला थोडंसं विचलित झाल्याचं दिसत आहे. आलं का लक्षात. मागची मुलगी ती गुलाबी आहे घातलेली, टोपी घातलेली, यायचंय का समोर भाषण द्यायला. तर बघा अशा पद्धतीने पहिला फंडामेंटल राईट्स आहे आपला जो आहे समानतेचा अधिकार. त्याच्यानंतर समानतेच्या अधिकारामध्ये आपल्या आणखी एक लक्षात येईल की कुठला पण जातीभेद, धर्म, लिंग या पद्धतीचा कुठलाच जातीभेद आपल्या इथे मानण्यात येत नाही. त्याच्यानंतर दुसरा जो आहे व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार. आता शालेय पातळीवर पुन्हा आपण दुसरं उदाहरण पाहणार आहोत की व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार म्हणजे नेमका कोणता. तर प्रत्येकाला स्वतःचं मत, स्वतःचं जे पण काही विचार आहे ते अभिव्यक्त करण्याचे स्वातंत्र्य, हा झाला व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार. प्रत्येक नागरिकाला, आपल्या भारतीय जे नागरिक आहेत म्हणजे संविधानाने त्याचा स्वीकार केलेला आहे की प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्याच्या कायद्याला अधिकार असायला पाहिजे. त्याच्यानंतर म्हणजे आपण शालेय स्पर्धेमध्ये विद्यार्थी समजा शालेय स्पर्धेमध्ये कुठल्या पण भाग घेत असेल तर त्याला व्यक्ती स्वातंत्र्याच्या कोणत्याही स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतो, स्वतःचे विचार व्यक्त करू शकतो, त्याला वाणी स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि
आपण घेऊ शकत नाही. हा आहे शोषणाविरुद्धचा अधिकार. आणि शोषणाविरुद्धच्या अधिकारामध्ये मनुष्यबळ पृथ्वी हे सुद्धा आपण करू शकत नाही. हा सुद्धा आपल्याला संविधानाने एक दिलेला अधिकारच आहे. त्यानंतर संपत्ती व्यवसायाचा अधिकार प्रत्येकाला जो पण काही विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्याला त्याला आवश्यक असणारं जे पण काही शिक्षण आहे तो त्या पद्धतीने त्याचं शिक्षण निवडू शकतो आणि त्या शिक्षणाच्या भरोश्यावर म्हणजे त्या शिक्षणाच्या सामर्थ्यावर तो त्याचा आवडीचा व्यवसाय सुद्धा करू शकतो. म्हणजे प्रत्येकाला संपत्ती आणि कशाचा अधिकार आहे, व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटचा जो अधिकार आहे तो आहे शिक्षणाचा अधिकार. शिक्षणाच्या अधिकारामध्ये मला सांगायचं वाटते की सर्व शालेय जे शिक्षण आहे तर सर्व शिक्षा अभियानांतर्गत जवळपास 6 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना अगदी मोफत शिक्षण आणि हा शिक्षणाचा अधिकार आपल्याला कुठे दिलेला आहे, संविधानाने दिलेला आहे. एकदा तुम्ही आवश्यक असणारे शिक्षण प्राप्त केलं तर ते शिक्षण प्राप्त केल्यानंतर तुम्हाला मिळणारी नोकरी म्हणजे तुम्हाला मिळणारं जे करिअर आहे त्या करिअरमधल्या वेगवेगळ्या संधी आणि संधी मिळाल्यानंतर समाजसेवा. आता समाजसेवा म्हणजे कोणतं की कर्तव्य. जसं की तुम्हाला अधिकार तर प्राप्त झाले की तुम्ही शिक्षण घेतलं, तुम्ही करिअर तर तुमच्या आवडीचं निवडलेलं आहे आणि ते करिअर निवडल्यानंतर मग तुमच्या काय वाढलेल्या आहेत, तुमच्या जबाबदाऱ्या आणि तुमचं जे कर्तव्य आहे ते वाढलेलं. म्हणजे शिक्षणाने तुम्हाला काय दिलं, संविधानाने तुम्हाला काय दिलं, संविधानाने तुम्हाला शिक्षण दिलं. संविधानाने शिक्षण दिल्यानंतर तुम्हाला करिअरच्या वेगवेगळ्या संधी दिल्या. वेगवेगळ्या संधी दिल्यानंतर तुमच्या आता कशामध्ये वाढ झालेली आहे, तुमच्या आता फंडामेंटल राईट्स आणि त्या ड्युटीज आहे मेनली तुमचे जे कर्तव्य आहे तर त्या कर्तव्यामध्ये निश्चित काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला संविधानाने काय दिलेले आहे, अधिकार दिलेले आहे. आता अधिकारानंतर आपल्याला बघायचे आहे की आपले कर्तव्य कोणते आहे आणि आपण कर्तव्य सुद्धा आपली शालेय पातळीवरच पाहणार आहोत की तुमच्या घरात असणं, तुमच्या शाळेमध्ये तुमची वागणूक कशी आहे, तुमचे कर्तव्य कसे आहे हे आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य आहे तुमचं पर्यावरणाचं संरक्षण. आपल्या सभोवताली तुम्ही जे पण काही पाहत आहात तर ते सगळं आहे पर्यावरण. आता पर्यावरणामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही काय करायला पाहिजे, झाडं लावायला पाहिजे. झाडं लावणे ही तुमची काय आहे, ही काळाची गरज आहे आणि तुमची जबाबदारी सुद्धा आहे, तुमचं कर्तव्य सुद्धा आहे. हिरव्या वनस्पती, हिरवी झाडं तुम्ही लावली तर नक्कीच आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो सुशोभित होईल आणि आपल्याला ऑक्सिजनची जी पण काही कमतरता भासत आहे वाढणाऱ्या लोकसंख्येच्या प्रमाणे आपण झाडं लावली तर नक्कीच आपल्या पर्यावरणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण सुद्धा वाढणार आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्या घरामधून जो पण काही कचरा दिवसभरामध्ये म्हणा जो पण काही कचरा बाहेर पडतो तर त्या कचऱ्यावर नक्कीच आपण काय करू शकतो, वर्गीकरण करू शकतो. वर्गीकरणामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ओला कचरा आणि सुका कचरा अशा पद्धतीने आपण वर्गीकरण करत आहोत. म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण हे आपलं काय आहे, कर्तव्य आहे, फंडामेंटल काय आहे, आपलं राईट्स आहेत, ड्युटीज आहेत. आपण सार्वजनिक ठिकाणी कचरा, आता दैनंदिनच आपल्या जीवनामध्ये दिसलेली सार्वजनिक ठिकाणी काय टाकला जातो, कचरा टाकला जातो. तर त्या सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये म्हणजे आपल्या कशाचं, आपल्या कर्तव्याचं सुद्धा पर्यावरणाच्या संरक्षणामध्ये आजूबाजूचं पर्यावरण आपण चांगलं व्यवस्थित जेवढं ठेवू तेवढंच आपल्याला काय होईल, पुढचं आपलं जे आरोग्य आहे तर ते नक्कीच, तुमचं आयुष्य म्हणा, तुमचं जे आरोग्य आहे तर ते नक्कीच चांगलं राहण्यास मदत होणार आहे. म्हणजे आपल्या अधिकारासोबत आपलं काय वाढलेले आहे, आपले कर्तव्य सुद्धा वाढलेले आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोन. सेकंड आहे वैज्ञानिक दृष्टिकोन, ज्याला आपण सायंटिफिक अप्रोच असं म्हणतो. तर साधं ग्रहण. आता कोणी इतक्या अंधश्रद्धा असतात आपल्या समाजामध्ये आपण पाहिलेल्या की ग्रहण म्हणतात सूर्यग्रहण, चंद्रग्रहण आणि हा ग्रहण पाहू नये म्हणजे त्याच्या मागे अंधश्रद्धा आहे. परंतु कोणत्याही अंधश्रद्धेच्या मागे आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला
खाली बसून झूम करता, खाली बसून झूम करता बीच 5-6 बीच आहे. नंतर आहे सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण. हे सुद्धा काय आपलं कर्तव्य आहे. आता एकदम शालेय स्तरावर तुम्हाला मी उदाहरण सांगते की सार्वजनिक मालमत्ता म्हणजे नेमकी कोणती. तर समजा आपल्या वर्गामध्ये डेस्क आहे, बेंच आहे, त्याच्यानंतर आपल्या वर्गाची भिंती आहे, आपल्या वर्गामध्ये असणारा ब्लॅकबोर्ड आहे. तर हे इथून आपल्याला सुरुवात करायची आहे की आपल्या वर्गातल्या डेस्क बेंच, आपल्या घरामधल्या वस्तू ज्या पद्धतीने आपण सांभाळतो तर त्या पद्धतीने त्या वस्तू सांभाळल्या. नाहीतर कोणाकोणाला अशी सवय असते विद्यार्थ्यांना की बाईकला नसते तर बाईकवरती स्वतःचं नाव त्याच्यावर लिहितात. डेस्क बेंचवर एखादं समजा प्लेट असेल तर त्या प्लेटची त्या डेस्क बेंचला घालून काढतात. असे खूप सगळे हे करत असतात. म्हणजे याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की ही जी शालेय संस्कृती आहे किंवा शालेय परिसरामध्ये जे पण तुम्हाला सुविधा मिळत आहे तर नक्कीच आपण काय करत आहे, सार्वजनिक संपत्तीचं काय करत आहे, आपण नक्कीच आपल्याला मिळालेलं जे कर्तव्य आहे तर त्या कर्तव्याचं नियंत्रण आपण जे करतो आहे असं मला तुम्हाला सांगावं वाटते. त्यातल्या त्यात तुम्हाला सर्वशिक्षा अभियानांतर्गत सगळ्यांना मोफत पुस्तकं मिळतात. पण मला आणखी एक प्रकर्षाने जाणवते, मला खेळ व्यक्त करावा वाटतो की काही मुलं त्या वर्षभर पुस्तकं वापरतात पण त्या पुस्तकाला साधं कव्हर सुद्धा लागत नाही. बरं कव्हर तर लागत नाही परंतु त्याच्यावर नुसतं काही ना काहीतरी एखादी लिहत असते. तर मला माझं असं म्हणणं आहे की त्या पुस्तकावर तुम्ही जिथे कोरे पान आहे तर त्या कोऱ्या पानावरच फक्त पेनाने लिहा. उरलेलं जे पण काही पुस्तक आहे तर त्या पुस्तकावर तुम्ही पेन्सिलचा वापर करा. तिथे तुम्हाला एखादा शब्द वाटत नाही हा खूप महत्वाचा आहे. याची डेफिनेशन आपल्याला येऊ शकते तर त्याला नक्कीच तुम्ही पेन्सिलने छोट्या छोट्या ब्रॅकेट करून अंडरलाईन तुम्ही करू शकता. आणि अशा पद्धतीने तुम्हाला जे तुमचे कर्तव्य आहे त्या कर्तव्याची नक्कीच शालेय स्तरावर काय होऊ शकते, जाणीव होऊ शकते. अजून 10 मिनिटं पत्रिका आली बाबा. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सुद्धा तुमचं एक कर्तव्य आहे की प्रत्येकाला काय आहे, प्रत्येकाला स्वतःचं मत मांडता येते, प्रत्येकाला कोणत्याही विषयावर त्याला व्यक्त होता येते, त्याला त्याची कल्पना मांडता येतात. आणि त्यालाच आपण काय म्हणतो भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आणि प्रत्येकाला आपल्या संविधानाने काय दिलेलं आहे, न्याय, सामाजिक न्याय दिलेला आहे. आता तुम्ही म्हणाल सामाजिक न्याय म्हणजे काय. सामाजिक न्याय सांगतो पत्रिका आली. एखादा गुन्हा केला असेल तर नक्कीच शासन काय करतो तर त्याला त्याची सजा देतो. किंवा शासन जे आहे आपलं जे संविधान काय सांगते की एखादा समजा कोणी संविधानाचं उल्लंघन करत असेल तर नक्कीच त्याला कठोर शिक्षा द्यायला पाहिजे. आता तुम्ही म्हणा मॅडम हे इतकं का बरं आम्हाला सांगत आहात. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपले जे फंडामेंटल राईट्स आहेत आणि फंडामेंटल ड्युटीज आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला समजणे अत्यंत गरजेचं आहे. आता संविधान दिन रोज आपण वाचन करतो संविधानाच्या प्रियांबलचा. तर यातून मेन साजरा करण्याचा उद्देश हाच आहे की सगळ्यांमध्ये संविधानाचं काय व्हायला पाहिजे, संविधानाची जनजागृती व्हायला पाहिजे. याच्यावर तुम्हाला मी एक गोष्ट सांगते की एक सर आहे संधी अधिकारी ज्याला आपण IAS अधिकारी म्हणतो. तर हे नागपूरला जेव्हा PDO म्हणून त्यांची नियुक्ती झाली तर तेव्हा त्यांना वाटायचं किंवा संविधान हे प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे. जसं आपण हर घर तिरंगा किंवा हर घर झेंडा अशा पद्धतीने अभियान राबवलं तर त्याच पद्धतीने हर संविधान असं त्यांचं होतं. आणि संविधानाची ओळख सगळ्यांना झाली पाहिजे म्हणून त्यांची खूप गडबड होती. आणि नागपुरामध्ये आहे खोबरागडे सरांनी सगळ्यात पहिला उपक्रम जो राबवला तर तो राबवला 3 मार्च 2005 मध्ये. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी पूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये पूर्ण संविधानाची ओळख हा उपक्रम राबवला. हा उपक्रम राबवता त्यांनी संविधानाच्या संदर्भात वेगवेगळ्या रॅलीज काढल्या. त्या रॅलीजमधून सगळ्या लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम केलं. त्यानंतर मग 2006 मध्ये त्यांनी आदिवासी शाळेसाठी सगळ्या ज्या आदिवासी शाळा होत्या त्याला आपण अनुदानित आदिवासी शाळा म्हणतो तर त्या आदिवासी शाळेमध्ये त्यांनी परिपत्र काढलं की सगळ्या आदिवासी शाळेमध्ये जे प्रास्ताविक आपल्या त्यांचं संविधानाचं त्याचं वाचन झालं पाहिजे.
त्याच्यानंतर मग सरांनी आणखीन एक उपक्रम राबवला 2008 पासून जवळपास 24 नोव्हेंबर 2008 मध्ये त्यांनी एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलं की पूर्ण महाराष्ट्रभर काय झालं पाहिजे, या संविधानाचं वाचन सकाळच्या परिपत्रक झालं पाहिजे. आणि म्हणूनच मला अभिमानाने सांगावंसं वाटते की आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्र हा आपला असा जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम जे आपलं संविधान जे वाचतो आपण किंवा म्हणतो आपण परिपत्रामध्ये आपल्या महाराष्ट्राने त्याचा स्वीकार केला. आणि जवळपास 26 नोव्हेंबर 2008 पासून तर आजपर्यंत आपण रोजच आपल्या दैनंदिन परिपाठामध्ये संविधानाचं वाचन करत आहोत. आता संविधानाचं वाचन करत असताना प्रत्येक शब्द तुमच्या डोक्यामध्ये जावा, त्यातल्या तुमच्यामध्ये प्रत्येक शब्दाविषयी जाणीव व्हावी आणि प्रत्येक घरापासून म्हणजे तुमच्यापासून तुम्ही सुरुवात केली, तुम्ही घरी जाऊन सांगू शकता की संविधानामध्ये असं सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. तसं ते आता मी तुम्हाला सांगितलं तिथंच ना. आता तुम्हाला कुठे पण आजूबाजूला कचरा दिसला तर नक्कीच तुम्ही काय म्हणाल की संविधानामध्ये हे आपलं काय आहे, कर्तव्य आहे की अगदी मोठी कोणत्याच पद्धतीचा कचरा करायला नको. म्हणजे तुमच्यामध्ये एक भावना अशी निर्माण होणार की कचरा दिसला तर तो कचरा आपल्याला कचरापेटीमध्ये टाकायचा आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला काही स्लोगन सांगणार आहे. किती स्लोगन तुम्ही ऐकायचे आहे? बघा, आपण संविधानानिमित्त काही घोषवाक्य सुद्धा बोलू शकतो. तर त्यातलं पहिलं घोषवाक्य आहे अवर कॉन्स्टिट्यूशन अवर प्राईड, म्हणजे आपले संविधान आपला अभिमान. सेकंड आहे इक्वॅलिटी, लिबर्टी अँड जस्टिस फॉर ऑल, म्हणजे सर्वांसाठी समानता, स्वातंत्र्य आणि न्याय. तिसरं स्लोगन आहे स्ट्रेंथन डेमोक्रेसी, फॉलो द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे लोकशाही मजबूत करा आणि संविधान पाळा. त्याच्यानंतर आहे वन नेशन वन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे एक देश एक संविधान. नंतर आहे नो युअर राईट्स, फुलफिल युअर ड्युटी, तुमचे काय जाणून घ्या, तुमचे हक्क तुमचे अधिकार जाणून घ्या आणि त्या हक्क जाणल्यानंतर तुमचे कर्तव्य सुद्धा, म्हणजे तुमची जबाबदारी वाटली आहे तुमचे कर्तव्य सुद्धा निभवा. नंतर आहे द कॉन्स्टिट्यूशन द हार्ट बीट ऑफ संविधान प्रजासत्ताकाचं हृदयस्पंदन. आणि रिस्पेक्ट द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाचा सन्मान करा. सगळ्यात फक्त एवढंच सांगते की प्रत्येकाने स्वतःचे जसे अधिकार किंवा स्वतःचे जसे हक्क जाणून घेतले त्या पद्धतीने स्वतःचे कर्तव्य हक्क जाणून घेतले, अधिकार तुम्हाला प्राप्त झालेले आहे, पण तुमची कर्तव्य तुमची जबाबदारी समजा जर त्या पद्धतीने तुम्ही तुमचे कर्तव्य पूर्ण केले तर नक्कीच मला असं वाटते की आपण आपला जो देश आहे आपण काही सुजाण नागरिक आणि उत्कृष्ट नागरिकचं बनणारच आहोत, प्रश्नच नाही. आणि आपला देश सुद्धा एक चांगला, त्याला आपण सशक्त भारत असं म्हणतो, तर नक्कीच आपल्या संविधानातून त्याला की आपण पूर्ण लोकशाहीचा आधारस्तंभ आहे आपलं संविधान. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रगतीचं सुद्धा एक आधारस्तंभ असणारं आणि सगळ्यात मोठी भारताची लोकशाही, त्याला आपण एमपीएस कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो. आणि जवळपास 448 कलमे आपल्या याच्यामध्ये, पहिले तर 395 होते आणि त्याच्यामध्ये हळूहळू काय झाला, बदल करण्यात आला. आणि आज आपल्या जी कॉन्स्टिट्यूशन आहे तर त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये 448 कलमे आणि 25 भाग आणि तुम्हाला मी किती दिवस लागले वगैरे ते सगळं सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने प्रत्येकाने काय व्हायचं आहे, सुद्धा नागरिक व्हायचं आहे आणि देश घडवायचा आहे, देशाची प्रगती करायची आहे. एवढंच बोलून मी माझी जी चर्चा आहे संविधान, मला वाटते नक्कीच सर्व विद्यार्थ्यांना संविधानाबद्दल जे पण काही मनामध्ये वाटत होतं की नेमकं संविधान काय असेल, काय असायला पाहिजे, तर मला असं वाटतं त्यांचं नक्कीच काय झालं असेल, विचार विनिमय वगैरे त्यांचं जे मनातले जे संभ्रम होता तो नक्कीच दूर झाला असेल अशी आशा व्यक्त करते. आणि आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्या सर्वांचे मी इथे आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. दिलेल्या माहिती